इंग्रजीत बऱ्याच वेळा आपल्याला मोठमोठे शब्द, मोठमोठी वाक्य आपण सहज इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने बोलू शकतो. पण कधी-कधी जर आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी, वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी जे काही बेसिक वर्ड्स आहेत, शब्द आहेत, त्यांचा जर योग्य अर्थ माहीत नसेल, तर यदाकदाचित मोठे वाक्य काय, आपले लहान वाक्य देखील चुकू शकते. तर वरती मी ब्लॅक रायटिंगमध्ये लिहिलेले आहेत माय, योर, हीज, हर आणि इट्स. आज आपण या पाचही शब्दांचा मराठीमध्ये अर्थ समजून घेणार आहोत. माय म्हणजे माझा, माझी, माझे. योर म्हणजे तुझा, तुझी, तुझे. हीज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. आणि इट्स म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे किंवा तिच्या, तिची, तिचे. म्हणजे या मराठी अर्थाने या सर्व शब्दांचा उपयोग लहान आणि मोठी इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी, तयार करण्यासाठी वापरतात. तर या पाचही शब्दांचा अर्थ मी तुम्हाला मराठीत सांगितलेला आहे. तर या पाचही शब्दांच्या मदतीने खाली एकूण 50 वाक्य दिलेली आहेत. या 50 वाक्यांच्या मदतीने नेमका या पाचही शब्दांच्या वाक्यामध्ये कसा उपयोग केलेला असतो, कोणत्या अर्थाने हे शब्द येतात इंग्रजीमध्ये, या सर्व काही गोष्टी आपल्याला क्लिअर म्हणजे स्पष्ट होणार आहेत. पहिलं वाक्य बघा, माय बुक इज ऑन द टेबल. माझे पुस्तक टेबलावर आहे. माय पेन इज ब्लू. माझी पेन निळी आहे. माय ब्रदर इज अ टीचर. माझा भाऊ शिक्षक आहे. माय सिस्टर इज अ स्टुडंट. माझी बहीण विद्यार्थिनी आहे. माय बॅग इज न्यू. माझी बॅग नवी आहे. माय कार इज रेड. माझी कार लाल आहे. माय हाऊस इज बिग. माझे घर मोठे आहे. माय मदर इज कुकिंग. माझी आई स्वयंपाक करत आहे. माय फादर इज रीडिंग. माझे वडील वाचत आहेत. तर एकूण 9 वाक्यांमध्ये माय या शब्दाचा आपण उपयोग केलेला आहे आणि माय या शब्दाचा अर्थ माझा, माझी, माझे या दृष्टीने आपण वापरलेला आहे. 10व्या प्रकारचे वाक्य बघा, युअर बुक इज ऑन द टेबल. तुझे पुस्तक खुर्चीवर आहे. युअर पेन इज नाईस. तुझी पेन छान आहे. युअर ब्रदर इज स्मार्ट. तुझा भाऊ हुशार आहे. युअर सिस्टर इज सिंगिंग. तुझी बहीण गात आहे. युअर बॅग इज हेवी. तुझी बॅग जड आहे. युअर हाऊस इज ब्युटिफुल. तुझे घर सुंदर आहे. युअर मदर इज काइंड. तुझी आई चांगली म्हणजे दयाळू आहे. युअर फादर इज स्ट्रॉंग. तुझे वडील मजबूत आहेत. आता 17व्या वाक्यापर्यंत योर या शब्दाचा उपयोग आहे. तुझा, तुझी, तुझे. राईट. 19व्या क्रमांकाचे वाक्य बघा, सॉरी 18व्या क्रमांकाचे. हीज बुक इज इंटरेस्टिंग. हीज पेन इज ब्लॅक. हीज ब्रदर प्लेज क्रिकेट. हीज सिस्टर इज इन द क्लास. हीज बॅग इज व्हेरी ओल्ड. हीज हाऊस इज नियर द पार्क. हीज मदर इज अ डॉक्टर. हीज फादर इज अ फार्मर. म्हणजेच या वाक्यांमध्ये योर, माय आणि हीज या शब्दाचा उपयोग आपण पाहिलेला आहे आणि नेमका त्या शब्दांचा अर्थ मराठीत काय असतो ते वरती मी ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे. 26व्या क्रमांकाचे वाक्य बघा. आता हर शब्दाचा उपयोग आहे बघा. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. राईट. हर बुक इज ऑन द बेड. हर पेन इज रेड. हर ब्रदर इज इन लंडन. हर सिस्टर इज हॅपी. हर बॅग इज व्हेरी ब्युटिफुल. हर हाऊस इज व्हेरी क्लीन. हर मदर इज अ नर्स. हर फादर इज अ ड्रायव्हर. आता 33व्या म्हणजे 26 ते 33व्या क्रमांकाच्या वाक्यापर्यंत आपण हर म्हणजे तिचा, तिचा, तिची, तिचे या अर्थाने वापरलेला आहे. त्याच्यानंतर 34व्या क्रमांकाचे वाक्य बघा. इट्स माय बुक. ते माझे पुस्तक आहे. इट्स युअर पेन. ते तुझे पेन आहे. इट्स हिज हाऊस. ते त्याचे घर आहे. इट्स हर बॅग. इट्स माय डॉग. इट्स युअर फोन. इट्स हिज कार. इट्स हर क्लास.
इट्स माय बर्थडे, इट्स युअर टर्न, इट्स हिज आयडिया, इट्स हर पेन्सिल, इट्स माय अम्ब्रेला, इट्स युअर बाईक, इट्स हिज वॉच, इट्स हर कॅट आणि इट्स माय नोटबुक. अशी जवळजवळ आपण 50 वाक्य अभ्यासलेली आहेत आणि या 50 वाक्यांमध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, माय, योर, हीज आणि हर, इट्स या शब्दांचा प्रयोग म्हणजे उपयोग केलेला आहे. मी तुम्हाला 50 वाक्य दिलेली आहेत. तुम्ही यांचा उपयोग करून 500 वाक्ये बनवू शकतात. इंग्रजी बोलण्यासाठी, इंग्रजी वाचण्यासाठी, इंग्रजी लिहिण्यासाठी या बेसिक शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असणे फार आणि खूप महत्त्वाचे आहे. या शब्दांशिवाय इंग्रजी वाक्यरचना तयार होत नाही. आपण इंग्रजी बोलू शकत नाही, इंग्रजी लिहू शकत नाही. म्हणून ॲडव्हान्स गोष्टींबरोबरच आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट देखील माहिती असल्या पाहिजे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.